मित्रांनो, यानंतर आपण प्लेटोचा एका सिद्धांतावर बोलणार आहोत. तो सिद्धांत आहे प्लेटोचा न्यायाचा सिद्धांत. कोणता सिद्धांत? न्यायाचा सिद्धांत. न्याय, आपण जे आता सध्या न्याय बोलतो ना, मग न्यायाचा सिद्धांत जसा आहे तसाच त्याने साम्यवादाचा सिद्धांत मांडला, तसाच त्याने आदर्श राज्याचा सिद्धांत मांडला, तसाच त्याने शिक्षणाबद्दलचा सिद्धांत मांडला, तसाच त्याने तत्वज्ञ राजाचा सिद्धांत मांडला. हे प्लेटोचे इतर सिद्धांत आहेत. आता हे शिकत असताना काय पहिल्यांदा शिकतोय तो कोणता? न्यायाचा सिद्धांत. त्याच्यावर बोलतोय आपण, आता लक्ष ठेवा. न्यायाचा सिद्धांत याचा अर्थ असा होतो, म्हणजे आपण ज्या शब्दात दृष्टिकोनातून बघतो, न्याय म्हणजे मला न्याय मिळावा, त्याला न्याय मिळावा, लोकांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणजे त्या अर्थाने नाहीये. न्याय ह्या अर्थाची, न्याय ह्या शब्दाची किंवा ह्या सिद्धांतामध्ये जो अर्थ सांगितलाय ते यापेक्षा आपण जो प्रचलित न्याय हा शब्द वापरतो त्यापेक्षा ते थोडं वेगळं आहे. तर ते वेगळं काय आपण पाहतोय. प्लेटो न्यायाचा सिद्धांत मांडत असताना काय करतोय, प्लेटो त्या राज्यातील लोकांचं वर्गीकरण करतोय. बघा मी काय म्हणतोय. प्लेटो हा न्यायाचा सिद्धांत मांडत असताना प्रत्येक राज्यातील जी लोक आहेत, जनता आहे, नागरिक आहेत, त्या लोकांचं तो 3 भागामध्ये वर्गीकरण करतोय. आता तुम्ही म्हणाल हे 3 भाग कसे किंवा कशाच्या आधारे वर्गीकरण करतोय, तर प्लेटो असं करतोय, व्यक्तीच्या भावना किंवा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातले गुणधर्म, भावना किंवा गुणधर्म याच्या आधारे तो 3 वर्ग करतो. आता पहिल्यांदा तुम्ही असं लक्षात ठेवायचं, ह्या 3 भावना कोणत्या आणि त्या भावनांच्या आधारे केलेले वर्ग कोणते, म्हणजे तुम्हाला ते कळेल स्पष्टपणे. आता प्लेटो इथं असं म्हणतोय, कुठलीही व्यक्ती असू दे, कोणतीही व्यक्ती घेतल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची एक भावना असते किंवा त्या व्यक्तीचा तो एक कुठला एक गुणधर्म असतो. मग ही कुठली तरी भावना, म्हणजे पहिल्यांदा तो म्हणतोय की तो 3 भावना प्रमुख सांगतो. प्लेटो 3 भावना सांगतो. या 3 भावना कुठल्या? तो म्हणतो बुद्धी, साहस आणि वासना. लक्षात घ्या, बुद्धी ही एक भावना, साहस ही एक भावना आणि वासना ही एक भावना. आता इथं याला भावना म्हणा किंवा गुणधर्म म्हणा, म्हणजे समाजामध्ये जे लोक आहेत त्या प्रत्येक लोकांमध्ये ह्या 3 गुणधर्मापैकी एक गुणधर्म हा प्रभावी असतो आणि इतर गुणधर्म हे त्या तुलनेमध्ये कमी प्रभावी असतात किंवा दुय्यम असतात, असं प्लेटो म्हणतोय. म्हणजे उदाहरणार्थ, तुम्ही मी त्या प्लेटोच्या साम्राज्यामध्ये आहोत किंवा त्या व्यवस्थेमध्ये आहोत किंवा त्या राज्यामध्ये आहोत, तर याचा अर्थ काय? समजा मी आहे किंवा तुम्ही आहात, तर तुमच्या प्रत्येकामध्ये ह्या 3 गुणधर्मापैकी एक गुणधर्म मोठा आहे. 3 म्हणजे एक तर तुमच्यामध्ये बुद्धी खूप चांगली आहे, 3 असेल तर तुम्ही साहसी आहात, 3 असेल तर तुम्ही वासना किंवा क्षुधा नावाची तुमच्यामध्ये भावना आहे. म्हणजे ती कुणामध्ये बुद्धी ही भावना मोठी असेल, कुणामध्ये वासना ही भावना मोठी असेल, कुणामध्ये साहस, धैर्य किंवा धाडस ज्याला आपण म्हणतो ही भावना मोठी असेल. प्लेटोला असं म्हणायचंय की माणूस कुठलाही घेतला तर त्या व्यक्तीमध्ये ह्या 3 भावनांपैकी एक भावना प्रबळ असते, बाकीच्या 2 भावना ह्या दुय्यम असतात. तर ज्या व्यक्तीमध्ये जी भावना आहे ती व्यक्ती एका विशिष्ट वर्गामध्ये त्याचा समावेश प्लेटो करतो. म्हणजे कशी? समजा एखाद्या व्यक्तीमध्ये बुद्धी हा गुणधर्म मोठा आहे किंवा प्रभावी आहे, तर प्लेटो त्या व्यक्तीला राज्यकर्ता वर्गामध्ये ठेवतो. कोणता वर्ग? ही नावं तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. त्या भावना कोणत्या, वर्ग कोणते, त्यांची कामं कोणते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये बुद्धी ही भावना किंवा गुणधर्म प्रभावी आहे त्या व्यक्तीचा समावेश तो राज्यकर्ता वर्गामध्ये करतोय. त्यालाच राज्यकर्त्या वर्गाला आपण काय म्हणतोय? शासन वर्ग म्हणतोय, शासक वर्ग. ओके. ज्या व्यक्तीच्या अंतर्गत किंवा ज्या व्यक्तीमध्ये साहस हा गुणधर्म मोठा आहे त्या व्यक्तींना प्लेटो सैनिकी वर्गामध्ये ठेवतोय. कळतंय? ज्याच्यामध्ये साहस हा गुणधर्म मोठा आहे त्याला तो सैनिकी वर्गामध्ये ठेवतोय आणि ज्यांच्यामध्ये वासना किंवा क्षुधा
ही भावना मोठी आहे किंवा हा गुणधर्म प्रभावी आहे, त्यांना तो उत्पादक वर्गामध्ये ठेवतोय. कोणता वर्ग? उत्पादक. उत्पादक वर्ग. ओके. म्हणजे तीन भावना आणि त्या तीन भावनांच्या आधारे निर्माण होणारे तीन वर्ग. तीन भावना किंवा तीन गुणधर्म म्हणजे एक बुद्धी, दुसरा साहस आणि तिसरी वासना. बुद्धी, साहस, वासना हे तीन गुणधर्म. ज्याच्याकडे बुद्धी चांगली आहे तो शासक वर्गामध्ये जाईल, ज्याच्याकडे साहस हा गुणधर्म चांगला आहे तो सैनिकी वर्गामध्ये जाईल, आणि ज्याच्याकडं वासना हा गुणधर्म प्रभावी आहे तो कुठे जाईल? तो उत्पादक वर्गामध्ये जाईल. मी आशा करतो की तुम्हाला तीन प्रमुख गुणधर्म व्यक्तीमधले कळले, त्याच्या आधारे निर्माण झालेले तीन वर्ग कळले. आता ह्या तिन्ही वर्गांना प्लेटोने एक स्वतंत्र काम सांगितले. स्वतंत्र काम म्हणजे बुद्धी प्रभावी असणारी व्यक्ती ही शासक वर्गामध्ये असेल, आणि ह्या वर्गाचं काम असं असेल की तो वर्ग त्या देशाचा राज्यकारभार चालवेल, त्या देशाचा शासन कारभार चालवेल, त्या देशाचं राजकीय संचलन करेल. कोणता वर्ग असेल तो? शासक वर्ग असेल. ज्यांच्यामध्ये साहस हा गुणधर्म आहे ते सैनिकी वर्गामध्ये असतील, आणि ही सैनिकी वर्गातली लोक काय करतील? त्या देशाचं किंवा राज्याचं किंवा त्या समुदायाचं संरक्षण करतील. हे संरक्षण कसं असेल? हे संरक्षण बहिर्गत संरक्षण म्हणा, अंतर्गत संरक्षण म्हणा. म्हणजे त्या राज्याला कुणी नष्ट करू नये, त्याला कुणी अंकित करू नये, त्यावर कुणी आक्रमण करू नये म्हणून त्याचं संरक्षण करण्याचं कार्य कोण करेल? सैनिकी वर्ग करेल. आणि ह्या सैनिकी वर्गाच्या कार्याच्या नंतर तिसरा वर्ग येतो. कुठला? उत्पादक वर्ग. आता हा उत्पादक वर्ग कसा आहे? तो त्याच्यामध्ये वासना ही भावना मोठी आहे. वासना ही भावना मोठी आहे म्हणून तो उत्पादक वर्गामध्ये आहे. मग त्याचं काम काय असेल? तर हा वर्ग उत्पादन करण्याचं कार्य करेल. म्हणजे उत्पादन म्हणजे काय? प्रजोत्पादन आहे त्यामध्ये प्रामुख्याने. उत्पादनामध्ये म्हणजे इतर काही भरपूर प्रकारची कामं आहेत. त्या उत्पादक वर्गाने केलेल्या कामाच्या माध्यमातून तो इतर सर्वांची, दोन्ही वर्गाची वरच्या सेवा करेल. म्हणजे तो शेती करेल, वेगवेगळे उत्पादनं घेईल, तो कुटुंब असेल त्यांचं वगैरे वगैरे. आता पुढच्या सिद्धांतामध्ये आपल्याला आणखी तपशीलवार शिकायचं आहे. म्हणजे इथं तुम्ही लक्षात ठेवायचं काय? तीन भावना प्रमुख. त्या तीन भावना किंवा गुणधर्म दोन्ही शब्द एकमेकांना पर्यायी वापरा तुम्ही, म्हणजे गोंधळ होणार नाही. तीन गुणधर्म प्रमुख, बुद्धी, साहस, वासना, त्याच्या आधारे तीन वर्ग निर्माण होतात. शासक वर्ग, सैनिकी वर्ग, उत्पादक वर्ग. आणि या तिन्ही वर्गाला दिलेली तीन कामं. शासक वर्ग राज्यकारभार चालवेल, सैनिकी वर्ग संरक्षण करेल, आणि उत्पादक वर्ग उत्पादनाचं कार्य करेल. तीन वर्ग सांगितले. तीन वर्ग सांगितल्यानंतर प्लेटो काय म्हणतो? ह्या तिन्ही वर्गातल्या लोकांनी आपापल्याला जे काम मिळालं आहे ते काम खूप चांगल्या पद्धतीने करत राहणे, आणि त्याच वेळेस इतर वर्गाच्या कामामध्ये कोणतंही लक्ष न घालणे किंवा हस्तक्षेप न करणे म्हणजेच न्याय प्रस्थापित करणे होय. अत्यंत साध्या भाषेमध्ये. म्हणजे आता तुम्ही ह्या सिद्धांताचा आराखडा लक्षात ठेवा. कसा? प्लेटो न्यायाचा सिद्धांत सांगताना माणसांचं वर्गीकरण करतो. हे वर्गीकरण करत असताना भावनेच्या आधारे वर्गीकरण करतो, आणि प्रत्येक वर्गाला तो कामं वाटून देतो. कामं वाटून दिल्यानंतर शेवटी तो असं सांगतो, ज्या वर्गातील लोकांना जे काम मिळालं आहे ते त्याने प्रभावीपणे करणे आणि इतरांच्या कार्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप न करणे म्हणजेच न्याय प्रस्थापित करणे होय. हाच प्लेटोचा न्यायाचा सिद्धांत आहे. मित्रांनो, हा लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत साधा सोपा सिद्धांत आहे. यामध्ये काही असं आडेवेडे घेऊन किंवा खूप जड काहीतरी बाहेरच्या मोठ्या संकल्पना असं काही नाही. सरळ न्यायाचा सिद्धांत म्हणजे काय? ज्याला त्याला ज्याचं त्याचं काम ज्याने त्याने करत राहणे, आणि ते काम करत असताना दुसऱ्याच्या कामामध्ये हस्तक्षेप न करणे. आपण म्हणतो नाक खुपसणे. हे प्लेटोला तेव्हापासून मान्य नव्हतं, आजही मान्य नाही.